नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ड ही कार्यप्रणाली राबविण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। त्याची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकतात की महाडीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शकता, लाभ देण्यामधील गतिमानता टिकून राहण्यासाठी विद्यमान लॉटरी कार्यप्रणालीऐवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य FCFS ही कार्यप्रणाली दिनांक 1 एप्रिल 2025 पासून राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। या कार्यप्रणालीचे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत। तर नंबर 1 ची जी काही सूचना आहे, तर महाडीबीटीवर आज अखेर जे अर्ज प्रलंबित आहे ते अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रणालीवर विचारात घेण्यात येतील। त्यानंतर नंबर 2 ची जी काही सूचना आहे, जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरता प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूल मात्र करण्यात येईल। त्यांचा आधार व फार्मर ID पुढील 5 वर्षांसाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल। ज्या घटकाकरिता लाभार्थ्यांची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्याने त्यापुढील किमान 3 वर्षे घेणे अपेक्षित आहे। विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूलपात्र असेल अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड व फार्मर ID कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी पुढील 3 वर्षे ब्लॉक करण्यात येईल। त्यानंतर नंबर 4 सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक वाटपाचा घटक हा तालुका राहील, तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच अपंग प्रवर्गासाठी वाटपाचा घटक हा जिल्हा राहील। जी कागदपत्रे उदाहरणार्थ 7-12 व 8 जातीचे प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहे, अशी कागदपत्रे API द्वारे उपलब्ध होऊ शकतात। त्यासाठी आवश्यक सुविधा MAHAIT मुंबई यांचे मार्फत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल। त्यानंतर नंबर 6 ची जी काही सूचना आहे, अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची क्रमवार यादी महाडीबीटी पोर्टल विभागाचे संकेतस्थळ तसेच अन्य सर्व माध्यमातून उपलब्ध राहील। त्यानंतर 7 लाभासाठी पात्र अर्जास पूर्वसंमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्यांनी विहित मुदतीत लाभ न घेतल्यास त्याचा अर्ज रद्द करण्याचा संदेश पाठवून त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल। सदर अर्ज त्या आर्थिक वर्षात विचारात घेतला जाणार नाही। तर हा जो काही शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय अशा प्रकारचा आज निर्गमित झालेला आहे।